चला तर बघूया आजच्या सीझनचं जे चांदीचं नाणं आहे ते कोणाला मिळणार आहे। आज आपण आलेलो आहोत बदलापूर पश्चिम विभागामध्ये निसर्ग कट्टा गणेश चौक मध्येच आहे। तर तिथे आज आपण आलेलो आहोत, काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांना आज आपण चालता बोलताचा पहिला प्रश्न विचारणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते। गेले काही सीझन आपण बघितलं, काही भागांमध्ये कंटिन्यू आपले चांदीचे कॉइन गेलेले आहेत, 2-3 चांदीचे कॉइन आतापर्यंत गेलेले आहेत। आज हा चांदीचा कॉइन कोण मिळवणार आहे, मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे बघण्यासाठी। काही नागरिक आहेत तिथे, मस्त फ्रेंड वाटत आहेत, सगळे मित्र आहेत, एक आनंद आहे चेहऱ्यावरती। बरोबर, नाही नागरिकच आहात, ज्येष्ठ नागरिकही नाही मित्र मंडळी म्हटल्यावर ज्येष्ठ म्हणायला नको। चला सरांपासून सुरुवात करूया आपण आता। नमस्कार सर, काय नाव आपलं? माझं नाव सीताराम त्र्यंबक सोनवणे। कुठे आता जवळच राहतात का सर आपण? मी दत्त चौकात राहतो। कसं वाटतं इथे आल्यावर मित्रांसोबत भेटून? नाही, इथे आल्यानंतर खूप बदल झालेला आहे की इथे आल्यानंतर सर्वांनाच निसर्गाची ओढ लागलेली आणि हे शहर निसर्गात आहे, त्यामुळे इथल्या वातावरणामध्ये माणूस रमून जातो, छान वाटतं। चला तुम्हाला काही प्रश्न विचारतो आम्ही, खेळ पहिले सांगून देतो कसं आहे आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप। आम्ही तुम्हाला काही जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणार आहोत। जर तुम्ही 3 प्रश्नांची सलग बरोबर उत्तरं दिली तर एक छान चांदीचं नाणं आमच्याकडून तुमच्यासाठी। धन्यवाद। आणि प्रश्न मलाही माहिती नसतात, सॉरी उत्तरही मला माहित नसतात, काही माहिती नसतात, तर मी सुद्धा बघूनच सांगत असते। त्यामुळे जर आपल्याला एखादा प्रश्न नाही आला तर काळजी करू नका, हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आपल्या सगळ्यांनाच जनरल नॉलेजची माहिती झाली पाहिजे। तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना सुद्धा हा कार्यक्रम दाखवा। आजचा पहिला प्रश्न सरांसाठी, कुंभमेळा बद्दल ऐकलं आहे ना? कुंभमेळा सध्या खूप चर्चेमध्ये आहे, बरोबर। तर पहिला प्रश्न तर नाही, पण माहिती आहे का आता यंदाचा कुंभमेळा कुठे भरला आहे? यंदाचा जो कुंभमेळा झालेला आहे तिथे बरंच वातावरण बरोबर गढूळ झालेलं आहे, त्यामुळे काय समाजामध्ये चुकीचा निरोप पोहोचतो। बरोबर, तर आता तुम्हाला प्रश्न विचारते डायरेक्ट, जास्त वेळ न घालवता। महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? नाशिकमध्ये। क्या बात आहे, लगेच एकदम छान, टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा। आपल्याला काही प्रश्न कानावर माहिती असतात, परंतु जेव्हा कॅमेरा समोर येतो ना खरंच आपण विसरतो, पण छान मस्त प्रयत्न आहे। पुढचा एक प्रश्न विचारूया आपण सरांना। नद्यांबद्दल आपल्याला माहिती आहे थोडीफार? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस बोलतात? नाही माहिती। काही अंदाज? प्रश्न आरामात घेऊ, ठीक आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? महाराष्ट्रातला प्रश्न आहे, नद्यांबद्दल आपल्याला थोडं माहिती व्हायला पाहिजे, त्यामुळे एक प्रश्न नदीचा। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? नाही, हरकत नाही। या प्रश्नाचं उत्तर दर्शकांना तुम्ही द्या कमेंट सेक्शन मध्ये। पुढे जाऊया आपण आता, सर आहेत आपल्यासोबत। काय नाव आपलं? दिलीप खंडागळे। दिलीप सर, ठीक आहे, इकडून येते। तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। एक पुढचा प्रश्न तोच विचारूया आपण। शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला? रायगडावर। क्या बात आहे, खूप छान। लहान मुलांना खरं तर हे प्रश्न माहितीच पाहिजे, तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, आपण सरांसाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजे। अजून पुढचे सोपे प्रश्न विचारत आहोत आपण, अगदी सोपे आहेत। रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? पुन्हा एकदा थोडंसं, रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर नक्कीच द्या। मुंबई जिल्हा आहे का? मुंबई नाही, हरकत नाही, खूप छान ट्राय केलं। नाही, दर्शकांना याचं उत्तर तुम्ही द्या, लगेचच गुगल सर्च करा, आम्ही गेले की जवळ होतात आपण, हरकत नाही। चला आता पुढचं विचारूया आपण प्रश्न सरांना। काय नाव सर आपलं? भिवाजी रमाजी वाघ। तर आता जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर तुम्ही मला द्या। रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? ठीक आहे, आता सरांना पुढचा प्रश्न विचारूया आपण। पवनचक्की बद्दल आपण ऐकलं आहे, महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता? नाशिक जिल्ह्यात कुठे? नाही, नाशिक जिल्हा। मित्रमंडळीला एकत्र मिळून जर उत्तर द्यायला लावली तर असं वाटतं चांदीचं नाणं नक्की इथे जाणार, हरकत नाही। चला
छान. कसं वाटतंय तुम्हाला कार्यक्रम, कसा वाटतोय? छान आहे कार्यक्रम, नक्कीच छान. चला धन्यवाद. सरांशी बोलूया आपण आता. सोप्पा प्रश्न विचारते. काय आवडतं तुम्हाला? काय आवड क्रिकेट आवडतं, स्पोर्ट्स आवडतं, कशाची आवड आहे? आवड काय नाही. काय पण आवडतं. ठीक आहे. सोपा प्रश्न विचारते. जसे की आज वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी आपण सेलिब्रेशन करतो. सरस्वती मातेची आपण त्या दिवशी पूजा करतो. तर सरस्वती या देवीचे वाहन कोणते आहे? असा फोटो जरी आठवला आपण देवीचा तरी. वाघ वाहन वाघ सरस्वती देवीची. तर तुम्ही सांगा याचा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सरांचं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, हरकत नाही. तर याचं उत्तर तुम्ही सांगू शकता दर्शकांनो. आज वसंत पंचमी आहे आणि आपण सरस्वती मातेचे पूजन करतो. सरस्वती देवीचं वाहन कोणतं आहे असा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न आपण सरांना विचारा. काय नाव सर आपलं? किरण आहिरे. किरण आहिरे सर. काय आवडतं आपल्याला? आवडतं काय? काय तुम्ही आवडतं? सांगा. क्रिकेट वगैरे बघतात आपण? नाही क्रिकेट नाही बघत. ठीक आहे, हरकत नाही. हा काय आवडतं? राजकारण आवडतं. आपल्या सगळ्यांना आवडतं, पण आपण सगळे लांब असतो. फक्त प्रश्न एवढा आहे, हरकत नाही. साधारण प्रश्न विचारते तुम्हाला. भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता? सचिन तेंडुलकर. तर तुम्ही बोलताय मला स्पोर्ट माहित नाही. माहिती आहे तुम्हाला स्पोर्ट्स? एकदा टाळावून जाऊ द्या सरांसाठी. खूप छान. कसं लगेच आठवलं कसं? नाही म्हणजे असं क्रिकेट वगैरे कधी कधी बघतो. पण आहे, हो. knowledge आहे. खूप छान वाटलं. का? तर काय नाव बोललात आपलं? किरण आहिरे. किरण आहिरे सर. खूप छान. पुढचा प्रश्न आपण सरांना विचारूया आता. भारतातील देवळांचे शहर कोणते आहे? सोपा प्रश्न. भारतात येणार तुम्हाला, थोडस आठवण करा. भारतातील देवळांचे शहर कोणते आहे? हा, एक साथ नाही उत्तर द्यायचं. देवळांचे आठवतंय? नाही खोटं कशाला. हरकत नाही. चला, भारतातील देवळांचे शहर कोणते आहे याचा उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. कोणी नवीन जॉईन झालं का आपल्यात? हे? चला. मित्रमंडळी छान आहेत सगळी आणि भारी वाटलं. तुम्हाला सगळ्यांना छान आहे, नॉलेज आहे, मस्त. मलाही नव्हतं, तुम्हाला आहे. हा ठीक आहे. काय नाव सर आपलं? येलार वाघ. कसा आहे इतिहास वगैरे, कसा आहे आपला? काय वाटतं, आवड होती? सर्वसाधारण. मी थोडीशी झोपायची इतिहासाच्या जेव्हा असायचा टाइम तेव्हा. तर चला, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेनेने सुभाषचंद्र बोस. क्या बात आहे. छान होता तुमचा इतिहास. मस्त. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. क्या बात आहे. अगदी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना छान येतं आहे, मस्त वाटलं. पुढचा प्रश्न विचारूया आता आपण सरांनाच. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू. क्या बात आहे. दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर बरोबर दिलंय त्यांनी. आता त्यांना चांदीचं कॉईन मिळणार जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर. काय नाव बोलत आपलं? काय नाव आपलं? येलार वाघ. छान, मस्त. छान आहे तुमचं जीके वगैरे, मस्त आहे एकदम. छान वाटलं. तर आता पुढचा प्रश्न आपण सरांना विचारणार आहोत. तर कुठे राहतात सर आपण? सोनालीमध्ये समोरची बिल्डिंग. इथे समोर जवळच राहतात का? खूप छान. काय कशामध्ये आवड आहे आपली? काय काय आवडतं आपल्याला असं? सर्वसाधारण भूगोलामध्ये. काय बोलतात? भूगोल आवडतं. जॉग्राफी. अरे वा, म्हणजे तुमच्या शिक्षणामध्ये तुम्हाला आवड आहे. चला, आता तुम्हाला अजून आपल्या जवळपासचाच एखादा छान असा प्रश्न विचारतो. याच्यामध्ये आवड आहे तुम्हाला? सिनेमामध्ये वगैरे आवड आहे? त्याच्यात नाही आवड. कसं काय प्रश्न विचारतो तुम्हाला? आज तिसरा प्रश्न आहे, तुमच्या आवडीचा प्रश्न विचारते, जेणेकरून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हा, आपल्याला चांदीचं नाणं मिळतं आहे कारण आपल्या आवडीचा प्रश्न आपल्याला मिळालेला आहे. काय वाटतं? काय तुम्हाला विचारायचं ते विचारा. क्या बात आहे. छान, मस्त. पुढचा प्रश्न आपण सरांना विचारत आहोत आता. तर नद्यांबद्दल माहिती आहे आपल्याला? माहिती आहे. खूप छान. मग तोच प्रश्न घेऊया आपण तुमच्यासाठी.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? गोदावरी. ती कॉईन जाणार का माझा? काय वाटतंय तुम्हाला? चांदीचा कॉईन. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? माझ्या दृष्टीनं तर हरकत नाही. खूप छान प्रयत्न, खूप छान होता आणि जवळच होतात आपण, पण थोडंफार चुकलेलं आहे. हरकत नाही. कोयना. खूप अभिनंदन. खूप छान वाटलं. धन्यवाद. कोयना मोठी भाग्यलक्ष्मी. चला धन्यवाद. भेटूया. सर राहिलेत का? चला यांना विचारूया. काय नाव आपलं? शंकर नाना खरात. कशात आवड सर आपल्याला? एक छान प्रश्न विचारते तुम्हाला. तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे? जवळच आहे. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर याचं उत्तर दर्शकांना तुम्ही द्या. आपल्या जवळच आहे. येणार. चला धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर आपल्या जवळच आहे हे. तुम्ही मला याचं उत्तर द्या. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे? खूप छान वाटलं आज. हे जे आपले इथले नागरिक होते, ज्येष्ठ नागरिक होते, त्यांचा उत्साह बघूनही खूप छान वाटलेला आहे. आपण गणेश चौकामध्ये आपण आता आहोत. जाऊया इथे. नाही, इकडून जाऊया आपण. छान वाटतं आहे आज खरं तर आपण इथे आलेलो आहोत. तर बदलापूर मध्ये आपण आता आहोत. बदलापूर वेस्टला वैशाली टॉकीजच्या वैशाली टॉकीज नाही, आपण कुठे आहोत आज? गणेश चौक. ऍक्च्युली वैशाली टॉकीजचे एवढे व्हिडिओ बनवू म्हणून असं वाटतंय की आपण वैशाली टॉकीज जवळच आहोत, परंतु नाही. नमस्कार. चालता बोलता मध्ये काही प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला. काय नाव आपलं? श्रद्धा टिके. काय आवडतं आपल्याला? काय आवडतं म्हणजे सिनेमा सिरियल्स आवडतात बघायला? हाऊसवाईफ आहात, वर्किंग आहात, कशात आवड आहे? जेवण बनवायला आवडतं? काय आवडतं? हाऊसवाईफ पण आहे आणि माझा बिझनेस पण आहे. छान. कशात आवड असणार मग आपली आता? चला तुम्हाला काही साधारण प्रश्न विचारते. काय नाव दिदी तुझं? जर तुम्ही 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर आपल्याकडे एक छान चांदीचा कॉईन आहे. तो चांदीचा कॉईन तुम्हाला मिळणार आहे. सोप्पा प्रश्न विचारते. संतांची भूमी असे कोणत्या नदीस बोलतात? संतांची भूमी कोणत्या नदीस बोलतात? नर्मदा नाही. हरकत नाही. काय नाव बोलत आपलं? श्रद्धा टिके. श्रद्धा मॅम नाही. जवळ होतात पण ते नाहीये. दिदूला आपण एक प्रश्न विचारूया. काय नाव बोललीस तुझं? ओवी. काय? ओवी. ओवी. कितवीत आहेस तू? 5वीत आहेस. तुझ्यासाठी छान प्रश्न विचारते. वर्षातील एकूण दिवस किती? 31. वर्षातील. थांबा, कॉमन मध्ये नाही येणार तुला. ट्राय कर. वर्षातील एकूण दिवस किती? हरकत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. हिलाही आपण एक प्रश्न विचारूया. आता आहेत आपल्यासोबत. तर काय नाव तुझं? दिशा टिके. दिशा. काय आवडतं तुम्हाला? जेवण बनवायला आवडतं, खेळायला आवडतं, सिरियल बघायला आवडतं? काय आवडतं? सिरियल बघायला आवडतं. कोणत्या बघतात? घरोघरी मातीच्या चुली. अजून एकच बघतात. छान. काय नाव त्या सिरियलच्या अभिनेत्रीचं नाव काय आहे? रेश्मा शिंदे. रेश्मा शिंदे. तर तुम्हाला एक छान प्रश्न विचारते. सिरियलचा प्रश्न विचारते. तू हसताना खूप छान दिसतेस. हा खूप फेमस डायलॉग आहे. तर कोणत्या चित्रपटामधला आहे? मराठी चित्र. किंवा तू खूप छान हसतेस. नाही, हिंट देऊ का थोडी? देऊ, पण प्रश्न बाद करूया. तर तुम्ही याचं उत्तर द्या दर्शकांनो. तू हसताना खूप छान दिसतेस किंवा तू खूप छान हसतेस. हा प्रश्न जो आहे, हा जो डायलॉग आहे तो कुठल्या मराठी सिनेमामधला आहे ते नक्कीच सांगा. मुक्ता बर्वे हिचा हा चित्रपट आहे. हरकत नाही, नक्कीच गुगल सर्च करा. धन्यवाद. थँक्यू.
तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. लाईव्ह बघा. चला आपण आता इकडे जाऊया. छान छान असे प्रश्न विचारत आहोत आपण आता नागरिकांना. पुढे जाऊया आपण. माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि जर आपण बघितलं तर छान असा उत्साह नागरिकांमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी मस्त मस्त छान फॅमिली दिसते आपल्याला इथे. तर तुम्हाला हा लाईव्ह कसा वाटतो आहे नक्कीच सांगा. इथे एक कुटुंब आहे, आपण त्यांना आजचा छान असा प्रश्न विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण चालता बोलता मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. जर तुम्ही 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तुम्हाला चांदीचं नाणं मिळणार आहे. अरे वा. असली चांदीचं नाणं आहे. तर काय वाटतं कोणाला मिळेल तुम्हाला नाणं? हो. मिळेल नक्कीच. छान. कशात आवड आहे आपली? आम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये आवड आहे. तर एक प्रश्न विचारतो तुम्हाला. हा तुला बोलणार. काय नाव तुझं? आदिश्री. तर तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त भांडण कोण करतं? तर हा काय प्रश्न नव्हता, हरकत नाही. कोण? मम्मा करते ना? कोण भांडण करतं? मम्मा? पप्पा? काकी? कोणाला भांडण करायला होते? चला. तर काय करतात सर आपण? मी सर्व्हिसला आहे. ओके. आणि आज काय निवांत एकदम हो, आज जरा फिरायला घेऊन आलोय. फिरायला घेऊन आलेला. खूप छान. असंच होतं, आपण कधीतरी फिरायला घेऊन येतो आपल्याला छान चांदीचं नाणं पण मिळतं. अरे बापरे. तर एक प्रश्न विचारूया आपण आता सरांना. चालू करूया लवकरच. भरपूर असे प्रश्न आपण विचारलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय तेही सांगा, त्याचे उत्तरही द्या. अरबी समुद्र माहिती आहे कुठे आहे? बरोबर. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात? मुंबई शहरास. नाही, आपण जवळ होतात. ओके. हळू घेऊ का? ठीक आहे, हळू घेते. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास बोलतात? ओके. थोडासा विचार करू शकतात अजून. काय आयडिया? ओके, एकानेच आहे. गणेश द्या. त्यांना वेगळे विचारूया आपण. हा हा. मम्मीला विचारू? मम्मीला विचारू? हो ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण, हरकत नाही. मॅडमला विचारूया. छान प्रश्न विचारते मॅडमला आपण. कशात आवड आहे आपली? मला आता सध्या घरीच असते मी. काय नाव आपलं? श्रद्धा. फिरायला आणतात का सर? हो, आज आणलंय. आज आणलं. खाऊ पिऊ पण घालतात बाहेर? पाणीपुरी खाऊ घालतात का? आईस्क्रीम घेऊन दिली आहे. आईस्क्रीम. पाणीपुरी राहिली आहे ना? हो. कॉईन मिळालं तर पाणीपुरी रोज हो, खायची. हा? नक्कीच. बरोबर ना? तर ते किती हसतंय. भारतातील गुलाबी शहर कोणते आहे? भारतातील म्हणजे गुलाबी कुलू शहर मनाली. गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? अरे यार, हा प्रश्न मला का नाही आला? असं सरांचा विचार असेल. किंवा काश्मीर. किंवा नाही, काश्मीर. हरकत नाही. सर तुम्हाला याचं उत्तर सांगतील. तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. थँक्यू. तर छान असे प्रश्न आपण आता विचारत आहोत. पुढे जातोय आपण. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतो आहे तेही नक्कीच सांगा. पुन्हा एक कुटुंब येत आहे इकडे. आपण बघूया जर आपल्याला ते भेटले तर संवाद साधायसाठी. इथे जाऊया आपण. एक सर आहे तिथे, त्यांच्याशी बोलूया. इथे मध्ये जाऊया आपण. ज्येष्ठ नागरिक दिसत आहे तिथे आपल्याला, त्यांच्याशी बोलूया आपण. बदलापूर वेस्टला आलेलो आहोत आणि खूप छान असा हा कार्यक्रम आता सध्या आपला रंगत आहे. तर इथे आपण बघितलं तर मित्रमंडळी जमलेली आहे सगळी. त्यांना आपण चालता बोलता प्रश्न विचारू आणि उत्तरं बरोबर दिली तर चांदीचं नाणं देऊया. नमस्कार. आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला. काही प्रश्न विचारणार आहोत, एकेकाला विचारूया. आणि जर बरोबर उत्तर आली 3 प्रश्नांची तर खरोखरचं चांदीचं नाणं आहे, PNG गाडगिल मधून घेतलेलं, ते तुम्हाला मिळणार आहे. तर बघूया आपण कसं आहे आपलं जीके. जनरल नॉलेज, राजकारण नसतं, जनरल नॉलेज विचारूया आपण. आलं तर ठीक, नाही आलं तर हरकत नाही. आपण नंतर गुगल सर्च करूया. तर सुरुवात करूया आपण प्रश्नांना. सर काय नाव आपलं?
विनोद गाडेकर. कशात आवड आहे आपल्याला? स्पोर्ट्स मध्ये काही टीव्ही बघण्यामध्ये कशात आवड आहे? नाही, आपलं साहित्य, साहित्य, लिटरेचर कवयित्री, लेखक माहिती असतील थोडेफार आपल्याला? आहेत ना, थोडेफार. छान. बरं आहेत. हा. तर आपण त्याच्या संदर्भात तुम्हाला छान काही प्रश्न विचारूया नक्कीच. काय नाव बोललात आपलं? विनोद गाडेकर. विनोद. तर बघत राहा आपले बदलापूर. आपण लवकरच सरांसाठी एक छान असा प्रश्न बघते मी आता. जसं की त्यांनी सांगितलं की त्यांना साहित्यामध्ये आवड आहे, तर साहित्यामध्ये आवड आहे म्हटल्यावरती मला काहीतरी छान त्यांच्यासाठी प्रश्न घ्यावा लागणार आहे आता. ठीक आहे, सोपा प्रश्न घेते तुम्हाला, साहित्य सोडून. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. खूप छान. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर आपल्याला हे प्रश्न माहिती असतात, पण आपण जेव्हा कॅमेरा फेसिंग करतो तेव्हा अचानकपणे. बरोबर, अगदी बरोबर बोललात. ठीक आहे. पहिले क्रिकेट आवडतं आपल्याला? हो हो. भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू कोण? नाही, एवढं लक्षात नाही. फक्त आपण प्रश्न असे विचित्र विचारतो, पण तुम्हाला ते येणार नाही, हरकत नाही. चला आपण आता पुढे प्रश्न जाऊया. सर विचारत आहेत. काय नाव आपलं? श्रीराम सावरकर. छान. कशात आवड आहे सर आपली? जनरल नॉलेज सांगू शकतो, स्पेसिफिक नाही. तर पुढचा प्रश्न विचारत आहोत आपण सरांना. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? सरांना तसा विचारला, तुम्हालाही तसाच आहे. प्रतिभाबाई पाटील. प्रतिभाताई. विचार का करत होते एवढा? नाही एक्झॅक्ट कारण बरेच हरकत नाही. अगदी बरोबर आहे. तर पुन्हा एकदा एक टाळ्या होऊन जाऊ द्या सरांसाठी. छान छान प्रश्न आपण विचारत आहोत. भारताच्या पहिल्या महिला सभापती कोण? सुमित्रा महाजन मला वाटतं. थोडेसे जवळ आहात. नाही, हरकत नाही. हळूहळू प्रश्न विचारूया आपण. याचं उत्तर तुम्ही द्या दर्शकांनो नक्कीच. हा, इथे घेऊ, दिसणार नाही, घेऊया नाही, इथे जवळ या ना तुम्ही. असे कशात आवड आहे? असं जनरल नॉलेज. सोपा प्रश्न विचारते तुम्हाला. भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण? ते असं बोलतील का की आम्हाला सगळे महिलांचेच प्रश्न विचारायला लावलेत? छान वाटतंय. किरण बेदी. भारताची पहिली. किरण बेदी. खूप छान, अगदी बरोबर. तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. अधिकारी छान, मस्त. प्रश्न अगदी बरोबर देत आहे सगळेचे सगळे. पहिल्या पुढचा एक अजून विचारते. पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर कोण? नाही माहिती. थोडासा विचार करा. आज एक सोबत सारखेच प्रश्न घेते. चला, हरकत नाही. तर थोडंसं आपण एकदा संभाषण करूया. बघूया आपण कुठे आलेलो आहोत. बदलापूर वेस्टला आपण आलेलो आहोत निसर्ग कट्ट्यामध्ये. जर तुम्ही आसपास असाल तर नक्कीच या. इथे आपण बघत आहात काही मित्रमंडळी जमलेली आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. त्यांना आपण काही प्रश्न विचारत आहोत. अजून छान छान प्रश्न आपण त्यांच्यासाठी घेऊन येणार आहोत. आता पुढचे प्रश्न आपण असे घेऊया की कोणत्या दिवस कधी सेलिब्रेशन हा केला जातो. तर आता येणार आहे आपला फेब्रुवारी महिना. तर फेब्रुवारी महिन्यानुसार कोणते कोणते दिवस कधी कधी सेलिब्रेशन केले जातात ते आपण आता घेऊया. सरांपासून सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार. तर सगळे वार लक्षात आहे? कधी काय येतं थोडंफार? थोडंफार लक्षात आहे. ठीक आहे. तर 19 फेब्रुवारी रोजी काय येत असणार? 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून आपण साजरा केला जातो? थांबा बोलायचं नाही. थोडी हिंट देत आहेत मित्र. बघा तुम्हाला इकडून तिकडून. मी प्रयत्न करणार की प्रश्न हा उलटा पुलटा करून विचारायचा, कारण माझ्याकडे चांदीचं नाणं आहे. या महिन्याचे सेलिब्रिटीज मदत करू. 14 फेब्रुवारी भारी मस्त मस्त. चला, काय 14 फेब्रुवारीला काय असतं सर? व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे. बरोबर. नाही, त्या दिवशी अजून एक दिवस पण असतो 14 फेब्रुवारीला. कोणता दिवस असतो त्या दिवशी? अजून कोण सांगेल मला? 14 फेब्रुवारीला अजून एक दिवस असतो. व्हॅलेंटाईन डे आणि यांचा जन्मदिवस आहे तो. अजून एक दिवस असतो 14 फेब्रुवारीला. तो कोणता असतो ते तुम्ही सांगायचं आहे मला कमेंट सेक्शन मध्ये. चला आता सरांना विचारूया आपण. त्या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहिती होतं ना?
19 फेब्रुवारीला आपण काय सेलिब्रेशन करतो? जय. खूप छान. तर पुढचा प्रश्न विचारूया आपण आता सरांना. फेब्रुवारी महिन्यातला मातृभाषा दिवस हा कधी येतो? मातृभाषा दिवस हा फेब्रुवारी महिन्यात येतो. खूप छान हिंट दिलीये मी, पण तो कधी येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. मी इकडून थांबते. 7 फेब्रुवारीच्या आसपास आहे. 7 फेब्रुवारी म्हणजे आपण तो सेलिब्रेशन केला का? नाही आता होईल आता. आज 3 तारीख आहे. जवळ होतात आपण, पण 7चा पाडा आपल्याला 2-3 वेळा मोजायचा, मग तो येणार. हरकत नाही. छान वाटलं. काय नाव सर आपलं? अमेश धर्म आहे. कशात आवड आहे आपली? ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग मध्ये आवड आहे. ठीक आहे. तर काय वाटतं, कुठे कुठे फिरला आहात आपण? शिखर वगैरे गाठले आहेत कोणते? गिरनार. काय बोलताय? गिरनार. गिरनार मध्ये जाऊन आहात. वाव. काय नाव बोललात आपलं? अमेश धर्म आहे. खूप छान. काय चॅनल्स वगैरे पण आहे आपले काही युट्यूबला वगैरे? नाही, माझे काय नाही. नाही. छान. हरकत नाही. एक प्रश्न विचारते तुम्हाला. जागतिक महिला दिन कधी साजरा करतो? बाद. हरकत नाही. विसरला होता की आठवण होती? विसरला होता. चला. खरं तर सच्चे मित्र आहेत म्हणायला हरकत नाही. अगदी ऑनेस्टली सांगतात. नाही, मला लक्ष नव्हतं. छान वाटलं. काय नाव सर आपलं? सतीश देवळे. तर याच्या माध्यमातून आपण ऍटलीस्ट प्रयत्न करत आहोत की कोणता दिवस कधी असतो हे तुम्हालाही माहिती पाहिजे. आता फेब्रुवारी महिना आहे. हरकत नाही. चला. काय नाव बोललात आपलं? सतीश देवळे. कशात आवड आहे सर आपली? जनरल. डॉक्टरकडे जाणं येणं होत असतं आपलं. बरोबर. तर काय वाटतं, डॉक्टर दिवस आपण कधी साजरा करतो? जागतिक डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो? मार्च मध्ये मला वाटतं. तारीख एक्झॅक्ट सांगता तारीख सांगा. तारीख एक्झॅक्ट सांगता येणार नाही. सांगू शकता. जर तुम्ही सांगितलं मार्च मध्ये आहे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बरोबर आहात. 23 का असे काहीतरी आहे मला. धन्यवाद. पण बरोबर होता अगदी. म्हणजे मला अपेक्षित नव्हतं, पण मार्च मध्ये आहे. तर याचं उत्तर मला दर्शकांना तुम्ही द्या. जागतिक डॉक्टर दिवस हा आपण कधी साजरा करतो? सरांनी आपल्याला अगदी महिन्याबरोबर सांगितलंय की मार्च महिन्यामध्ये साजरा केला जातो, पण कधी करतात हे तुम्ही सांगा. सरांना विचारूया आपण. नमस्कार सर. काय नाव आपलं? हेमंत वणीकर. काय वाटतं, काय प्रश्न विचारू तुम्हाला? काही पण जे येईल ते बघूया. तर आपण एखाद्या ठिकाणी आग वगैरे लागली तर कोणाला बोलवतो? फायर ब्रिगेडला. फायर ब्रिगेडला बोलवतो. तर हा प्रश्न नाही आहे, पण मला हे सांगा की अग्निशमन दिवस आपण कधी साजरा करतो? अग्निशमन दिवस ते एका साईडने ते आपलं प्राण वाचवतात किंवा संकटकाळी मदत करतात. तर आपण अग्निशमन दिवस हा कधी साजरा करतो? थोडस काही 19-20 टोला वगैरे काही असं आपण बोलत नाही का? अक्कड बक्कड बंबे वो. मार्च मध्ये वगैरे असतो. नाही, जवळ आहात. हरकत नाही. अजून 2 महिने पुढे, 2-3 महिने. तर सरांना विचारूया आपण. पण छान प्रयत्न चालू आहे इथे. काही काही प्रश्न मलाही सिरियसली माहित नसतात, पण ते माहिती होतात एकदा प्रश्न विचारला की दुसऱ्या वेळेला. काय नाव सर आपलं? भालचंद्र पारकर. कशात आवड आहे आपली? जनरल सगळं. तर तुम्हालाही काही प्रश्न विचारते. आपण जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा करतो? तर बोलायचं नाही कोणी, सगळे इकडे इकडे. तर दर्शकांनो, आपण जागतिक पर्यावरण दिवस हा कधी साजरा करतो? सोपं आहे. एप्रिल मध्ये असतो. सोपं आहे, अगदी सोपं आहे. थोडंसं आठवण करा. 5 एप्रिल. खूप जवळ होतात. हो का? काय वाटतं, जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा करतो? पर्यावरण दिवस, जागतिक पर्यावरण दिवस. तर याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तुम्ही तारीख बरोबर सांगितली, महिना थोडासा चुकला, पण खूप छान. धन्यवाद. खूप छान वाटलं. तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम? कार्यक्रम कसा वाटला? मस्त. गुड नेम स्वप्नाली. कसा वाटला सर कार्यक्रम? छान वाटलं. तुम्ही छान उत्तरे दिली सगळ्यांनी. खूप छान वाटलं. परत भेटूया आपण लवकरच. काय अजून थोडं पुढे जा ना. लाईव्ह आपले बदलापूर नक्की बघा. थँक्यू. हा खाली बाई गेला. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतो हे नक्की सांगा. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.
तर आज आपण खूप छान असा कार्यक्रम हा घेतलेला आहे. काही महिला आपल्याला इथे दिसत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. मला खरं तर ना महिला दिसल्या ना की मला सिरियल आठवतात. महिला दिसल्या की मला छान छान सिरियल आठवतात. ते घरोघरी मातीच्या चुली, जसं मॅडमने आता सांगितलं होतं. काय आवडतं तुम्हाला बघायला? सिरियल आवडतात? काय आवडतं? सिरियल मी देवांचं वगैरेच बघते. स्वामी, बाळूमामा, काय नाव आपलं? तुळजाभवानी ते चालू आहे, त्या आदिशक्ती वगैरे छान आदिशक्ती वगैरे. छान. तर चांदीचं नाणं मिळणार आहे जर 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर. आपल्या प्रयत्न बदलापूर न्यूज करेन. चॅनल बघतात नेहमी नाही, कधी कधी. तेव्हा तरी. आदिशक्ती ही एक मालिका आहे, मराठी मालिका आहे, बघितली आहे. हा म्हणजे सगळेच थोडी. भाग बघायला मिळत नाही, हरकत कारण नाही. किचन तर आदिशक्ती या मराठी मालिकेमध्ये जी मेन लीड करते आहे लहान मुलीचा, ती आपल्या बदलापूर मधलीच आहे. तिचं आपण आपल्या बदलापूरवरती इंटरव्ह्यू सुद्धा घेतला आहे. तर तिचं नाव सांगू शकतात काय आहे? थोडंसं आठवण करा. तर या प्रश्नाचं उत्तर दर्शकांना तुम्ही द्यायचं आहे. आदिशक्ती ही सुप्रसिद्ध मराठी मालिका आहे आणि या मराठी मालिकेमध्ये आपल्या बदलापूर मधली एक चिमुकली मेन लीड करते आहे. तर तिचं नाव काय आहे हे तुम्ही सांगायचं आहे. तिचं आपण एक छान अशी मुलाखत सुद्धा आपल्या पेजवर घेतलेली आहे. हरकत नाही, आपण दुसरे काही प्रश्न विचारूया. तुमचं नाव काय मॅम? रुपाली चौधरी. रुपाली मॅम. हळदी कुंकू झाले? सगळ्यांचे झाले हळदी कुंकू इकडे? छान, मस्त. तर कशात आवड आहे आपली? कशात आवड आहे? माझा बिझनेस आहे, शॉप आहे माझं. शॉप आहे. कशाचं शॉप आहे आपलं? कपडे आणि ज्वेलरीचं शॉप आहे. तर काही प्रश्न विचारते तुम्हाला. जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो? महिला दिवस माहिती आहे आपल्याला? 8 मार्च. बरोबर. मग आता रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो? नाही, हरकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. जागतिक रक्तदान दिवस हा आपण कधी साजरा करतो? बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह बोलणार. चल, तुला याला विचारूया आपण काहीतरी. कितवीला आहेस तू? 5th आहेस. आणि कोणत्या शाळेत जातोस? स्लीपर इंटरनॅशनल स्कूल. सगळ्या पळाल्यात का तुम्ही? एका दिवशी मुलांच्या शाळेतही आपल्याला जावं लागणार आहे. त्यांना आनंद तेवढाच. काय काय शिकवतात शाळेमध्ये? सगळे सब्जेक्ट आणि सायन्स, आर्ट्स. आज काय आहे माहिती आहे तुला? आज कोणता दिवस आहे? डे हा कोणता डे आहे? मंडे. आणि काय साजरा होत आहे आज? काय साजरा होत आहे? गणपती विसर्जन. अजून काही? 3 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा होतो? आज काहीतरी दिवस साजरा होतोय बघ. माहिती आहे? वसंत पंचमी आहे आज. तर तुला सोपा प्रश्न विचारते. तुझा आवडता खेळाडू कोणता आहे? रोहित शर्मा. तर पुढचा प्रश्न तुझ्यासाठी सोपा प्रश्न आहे आणि हा पहिला प्रश्न आहे. खरं तर एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. क्या बात आहे. बरोबर उत्तर दिलंय त्यांनी. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. अगदी बरोबर. तर आपण त्याला विचारलं होतं की एका वर्षामध्ये साधारण किती दिवस असतात, तर त्याने बरोबर उत्तर दिलेलं आहे. मस्त. तर तुला आता पुढचा प्रश्न विचारते मी. तुला कशात आवड आहे बोललास? स्पोर्ट्समध्ये आवड आहे. खूप छान. स्पोर्ट्स डे कधी साजरा केला जातो माहिती आहे तुला? स्पोर्ट्स डे आता आठवण करून सांगायचं. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. स्पोर्ट्स डे आपण कधी साजरा केला जातो? तुला पण बोलायचंय. काय नाव तुझं? सानिका अटागले. सानिका. तर काय आवडतं सानिका तुला? काय बघतेस तू? कार्टून बघते. कार्टूनचे प्रश्न सांगा मला कोणीतरी. डोरेमॉन, भीम, छोटा भीम कोणता बघते? पेपा पिग बघते. पेपा पिग बघते. अरे वा. पेपा हरकत नाही. पेपा पिग बघते. किती वेळ बघते टीव्ही? मी आता मला टीव्हीचा रिचार्ज संपला आहे तर मी नाही बघत आता. पक्का? प्रॉमिस? काय नाव बोललीस? सानिका. आणि कोणत्या शाळेत आहेस? मी अंबरनाथचे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. अरे वा, खूप छान. मग तू मला सांगू शकतेस का की एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 30. एका वर्षामध्ये किती दिवस असतात? संपूर्ण वर्षामध्ये. वर्ष म्हणजे इयर. 1 इयर. 1 इयर मध्ये किती दिवस असतात? 31. हाऊ मेनी डेज? 31 days. नाही. हरकत नाही.
थँक्यू बाळा, बाय बाय. तर बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद. खूप छान हा कार्यक्रम रंगतो आहे. आज भरपूर असे छान छान नागरिक आपल्याला इथं भेटलेले आहेत. त्यांच्याशी छान छान आपण गप्पा मारलेल्या आहेत. भरपूर असे प्रश्न विचारले. काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली असतील तर तेही सांगा. स्पेशल थँक्स हे सगळ्या जे मंडळी आहे. खरंच बघून एक मनाला छान असं समाधान वाटतं. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नाली.